काय होतं तो खरं तर आज उद्या का एवढ्या पुरतं आपलं कार्य चाललं नाही काम ती यंत्रणा जी आहे ती आपल्याला नेहमीसाठी व्यवस्थित चालू राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. नाहीतर कधी कुठल्याही क्षणी जर फॉल्ट आढळला तर ते बंद करण्याची सुद्धा तयारी होईल. आपण आता जो आहे क्रिकेट त्यामध्ये हा सर्व प्रिव्हेन्शन ट्रेनिंग ॲडमिनिस्ट्रेशन मेंटेनन्स हे अतिशय आपलं विविध काम आहे. मेंटेनन्स आपण पाहतो की आपल्या सीबी सीओ किंवा प्रॉब्लेम करत आपण किती आपण युजर डिपार्टमेंटवर आपण प्रयत्न करतो परंतु तेवढा रिस्पॉन्स सर्वांनी जर समजून घेतलं तर हा डिझास्टर मॅनेजमेंटचा भाग आहे आणि सर्वांचं तेवढं सपोर्टिव्ह सर्व्हिसेस आहे. त्यांनी जर आपल्याला सपोर्ट टाकला रस्त्यावर आपल्या त्याला सहकार्य आले चांगल्या कल्पना आपल्याकडे त्याला सांगितल्या तर आपण किती चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो. त्यात आपलं 2 या सर्व्हिस ऑडिट झालेलं आहे. ऑडिटमधून सुद्धा काहीतरी फॉल्ट जे आहे ते लक्षात आलेले आहे आणि त्यासाठी प्रयत्न आहे. व्यवस्थापन अतिशय अलर्ट आहे. काय असायला पाहिजे काय करायला पाहिजे याची जोरात तयारी सुरू आहे. आता त्याच्याच 1-2 महिन्यापूर्वी जनरल साहेबांनी आपला अहवाल सादर केलेला आहे. त्यामुळे ज्या काही आपल्याला कन्सर्ट आहे ते एक्सपर्टकडून इव्हन सरकारी सुद्धा या आपल्या फील्डच्या साठी प्रयत्न करत आहेत. काय असायला पाहिजे किती प्रमाणात असायला पाहिजे किंवा पुढे बाकी ठिकाणी काय आपल्यावर काय कन्सर्ट आहे आता सरांनी सुद्धा अहवाल दिलेला आहे. तर एक अतिशय चांगली गोष्ट आहे की आज आपल्याला आपल्याकडे उपस्थित आहे की आपल्यासाठी जो मी बघतो की पुढच्या रिपोर्ट जर आपल्याला सारखे इन्स्ट्रक्शन देत राहतात की असं व्हायला पाहिजे ते दूर ठेवा हे जवळ करा किंवा कसं राहायला पाहिजे कसं ठेवायला कसं वातावरण असलं पाहिजे सेफ्टी फायर. त्यामुळं मॅनेजमेंटने नक्कीच फायर सेफ्टीवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. इवर आज मी अभिनंदन करतो की आज मॅनेजमेंटने सेफ्टीला इव्हेट केलेला आहे. आज ते सुद्धा डेप्युटी मॅनेजर सेफ्टी म्हणून त्यांना प्रमोशन मिळाले. तरी पूर्वी हा प्रकार फायर सेफ्टी म्हणजे जस्ट आपल्याला कडुलिंबाच्या पानासारखं वापरायचं तर थोडंसं गरज आहे म्हणून ठेवायचं बाकी पण आज तसं राहणं नाही. वेगवेगळ्या मोठमोठ्या प्लॅनमध्ये प्रोडक्शन आणि सेफ्टी दोन्ही जर बरोबर चालले तरच तुम्हाला प्रोडक्शन चांगलं मिळू शकते क्वालिटी मिळू शकते. अन्यथा थोड्याशा सुद्धा धक्क्याने करोडो रुपयाचं अब्दुलचं नुकसान होईल. त्यामुळं आपण पाहतो की आपल्या ज्या जेटी जमत आहेत ज्या जेटी घडलेल्या आहेत तिथे फायर फायटिंग यंत्रणा तिथलं अरेंजमेंट इव्हन होम कंपाऊंड इक्विपमेंट किती असायला पाहिजे त्याच्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण मेंटेन केलेले आहेत. मिनिमम स्टँडर्ड जे असायला पाहिजे ते आपण ॲज पर नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशन किंवा IS कोड किंवा OSD 156 आणि सेफ्टी डायरेक्टिव्ह OSD आहे फायर फायटिंग सिस्टीम कशी असायला पाहिजे. दुर्दैवाने मी सुद्धा त्या संस्थेचा मेंबर आहे. असं एक इन्व्हॉल्वमेंट केलेलं आहे फायरचं की फायरची डेव्हलपमेंट काय झाली आहे आपल्या जगात ते आपण कुठं झालं पाहिजे त्याचा प्रयत्न सतत सुरू आहे आणि आपण प्रयत्न सुरू राहू. आपण हे सर्व आपल्या प्रमाणात संघर्ष करतो कुठं आपल्याला भरत दिसते किंवा कुठं आपल्याला कशाची गरज आहे त्याची वारंवार आपण चर्चा करू. जे काही ते सर्वांमध्ये आणि आपल्या सर्विससाठी आपल्या मुंबई सरकारच्या हितासाठी बाकी आपला विश्वास व्हावा